जुगरेवाडी संघाला योगेश आणि निवृत्ती असे दोन फलंदाज मैदानामध्ये, पण जर का चांगली फलंदाजी केली नाही अन्यथा जबरदस्त फटका फायनलच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रायव्हल होतो. येतं या ठिकाणी पहिला चौकार. जबरदस्त फटका, अत्यंत गरज होती या फटक्याची आणि या फटक्याने मिळाले 4 धावा. पुन्हा एकदा जाऊया मैदानाकडे. या 4 धावेनं संघ पोहोचला. या ठिकाणी आपण पाहू शकाल बिनबाद 6 या धावसंख्येवर. हरीशचा पुढचा चेंडू, जबरदस्त फटका, अगदी समोरच्या कक्षाला सलामी देत असताना एक टप्पा सीमा पार चेंडू, 4 धावा. अगदी जबरदस्त फटका होता. सलामीला या ठिकाणी आपण सलामीला आलेला फलंदाज, काय फटकेबाजी. या 6 धावाने विचार केला ना तर जुगरेवाडी संघ यावेळेस आपण पाहू शकाल या 6 धावेने संघ पोहोचलाय 12 या धावसंख्येवर. जबरदस्त फलंदाजी योगेश आणि निवृत्ती. खऱ्या अर्थानं या प्रकारे फलंदाजी होणं P1च्या षटकामध्ये गरजेचं होतं. शेवटच्या चेंडूवर मात्र षटकार आला आणि तिथून मात्र आपण विचार केला तर संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल बिनबाद 12 या धावसंख्येवर. 6 चेंडूचा खेळ संपलाय आणि 6 चेंडूमध्ये आपण विचार केला तर धावसंख्या जमा केली. या ठिकाणी पहिली फलंदाजी करत असताना जुगरेवाडी संघानं या ठिकाणी आपण पाहू शकाल 12 धावसंख्येवर. पुन्हा एकदा या ठिकाणी P1चं षटक संपलं. दुसरं षटक फेकण्यासाठी या ठिकाणी आलाय गोलंदाज, आपण पाहू शकाल योगेश. जबरदस्त फटका आपण या ठिकाणी पाहिला. दुसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहू शकाल. पुन्हा या ठिकाणी कार्पेटच्या साहाय्याने या ठिकाणी ढकललेला चेंडू, फक्त 1 धाव, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि 1 धावेने विचार केला तर संघ पोहोचतोय 13 या धावसंख्येवर. अद्यापर्यंत विचार केला तर जुगरेवाडी संघानं खूप चांगली सुरुवात करत असताना या ठिकाणी बिनबाद 13 या धावसंख्येवर आपण पाहू शकाल. येणारा पुढचा चेंडू कितपत धावांची या ठिकाणी मजल मारेल जुगरेवाडी संघ हेही तितकंच महत्त्वाचं असेल. येणारा पुढचा चेंडू, अद्यापर्यंत 7 चेंडूचा खेळ संपलाय आणि 7 चेंडूमध्ये पहिली फलंदाजी करत असताना जुगरेवाडी संघाने जमा केल्यात एकूण 13 धावा. जबरदस्त चेंडू फेकलाय. कोर पॉईंटच्या रिजनमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला होता मात्र चेंडू बॅटवर येत नाही आणि अजून एक या ठिकाणी डॉट चेंडू. या प्रकारे गोलंदाजी करावी लागेल कारण P1च्या षटकामध्ये आपण हरेशला पाहिलं. हरेशनं खर्च केल्या 12 धावा आणि तिथून मात्र या ठिकाणी योगेश गोलंदाजी मार्कवर. येणारा पुढचा चेंडू, खूप चांगली स्पर्धा आणि स्पर्धेच्या माध्यमातून दुसरा सामना. अजून एक चेंडू उडवलाय फायनलच्या क्षेत्रामध्ये. अजून एक चौकार येतोय आणि चौकारच्या साईनं संघ पोहोचले या ठिकाणी. अजून धावफलकावर आपण धावा पाहू शकाल बिनबाद 17 धावा. अक्षरशः या ठिकाणी आता मात्र गोलंदाजाला विचार करावा लागेल कारण ज्या फटक्याची अत्यंत गरज होती तो फटका आला. कदाचित जे डॉट बॉल होते ना ते मात्र या ठिकाणी अक्षरशः भरून काढले त्या फलंदाजानं. येणारा पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज. जबरदस्त फटका, पुन्हा एकदा लॉंग ऑफ रिजनमध्ये चेंडूला हुक केला. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि उचलणार फेकणार तत्पूर्वी मिळणार या ठिकाणी जुगरेवाडी संघाला 2 धावा. खूप चांगली या ठिकाणी बिटवीन द रनिंग आणि या ठिकाणी तितकाच चांगला फटका. योगेश आणि निवृत्ती या 2 फलंदाजामध्ये एकूण धावा जुगरेवाडी संघाची आपण या ठिकाणी पाहू शकाल बिनबाद 19 धावा. चांगली सुरुवात. खऱ्या अर्थानं जो स्टार्ट मिळायचा होता तो स्टार्ट या ठिकाणी जुगरेवाडी संघाला मिळालाय. मात्र इथून किती धावा ठोकेल हे तितकंच महत्त्वाचं असणार आहे स्पर्धेमध्ये. निश्चित 2 संघामध्ये आता मात्र या ठिकाणी संघर्ष आणि या संघर्षामध्ये 2 सामना आणि अत्यंत 2 महत्त्वाचे संघ खेळत असताना आपण पाहू शकाल. पुढचा चेंडू पुढे या ठिकाणी अगदी कार्पेटच्या सायने खेळायला चेंडू, फक्त एक धाव आणि दुसरी धाव सुद्धा सहजगत्या पूर्ण. आणि या 2 धावाने विचार केला तर संघ पोचला या ठिकाणी आपण पाहू शकाल बिनबाद 21 या धावसंख्येवर. खूप चांगली पार्टनरशिप आपण पाहतोय 2 फलंदाजीच्या माध्यमातून. त्यांना माहिती आहे जर का मोठे फटके येत नाही तर सिंगलला डबलला प्राधान्य देत असताना या ठिकाणी धावसंख्या जमा करतात ते 2 फलंदाज. पुढचा चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी त्याच रिजनमध्ये आहे.
चेंडूला या ठिकाणी ढकललाय, तिथपुरी मिळेल फक्त एक धाव. खूप चांगली या ठिकाणी खेळी आपण पाहतोय दोन फलंदाजांमध्ये. अद्यापर्यंत षटक क्रमांक दुसरं संपलं आणि दोन षटकामध्ये या दोन फलंदाजांना जमा केलेली धावसंख्या आपण पाहू शकाल 22 या अंकावरती. बघा 12 चेंडूचा खेळ संपलाय, धावसंख्या आपण पाहू शकता एकही गडी बाद नाही आणि त्या बहुमोजल्यात या ठिकाणी धावसंख्या जमा केली बिनबाद 22 या धावसंख्येवर. अजूनही 12 चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक असेल. या 12 चेंडूमध्ये जुगरीवाडी संघ पहिली फलंदाजी करत असताना किती धावा जमा करेल, येणारे 12 चेंडू अद्यापर्यंत शिल्लक असतील, किती धावांची मजल मारेल हेही पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. येणारे आता मात्र येणारे 12 चेंडू आणि या 12 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा कुठणं फार महत्वाचं असणार आहे. कारण एकीकडे आपण पाहिलं येणारे तिसरे षटक आपण पाहू शकाल प्रगतीपथावर मधुकर. येणारा पुढचा चेंडू जबरदस्त या चेंडू फेकला जातोय. निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूने विचार केला तर आता मात्र धावसंख्या थांबली गेली आहे. षटक क्रमांक तिसरं फेकण्यासाठी आपण पाहू शकाल मधुकरला. जबरदस्त गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू ज्या वेगाने फेकला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला, कोणतीही धाव नाही. पुढचा चेंडू अजून एक जबरदस्त चेंडू फेकला जातोय. मात्र या ठिकाणी पंच आमच्याकडे या ठिकाणी वळत आहेत की हा खराब चेंडू अतिरिक्त धाव मिळते या ठिकाणी संघाला आणि अतिरिक्त धावेने विचार केला तर संघ पोचतो या ठिकाणी 23 या अंकावरती. येणारा पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज. बघा थोडासा दडपण या ठिकाणी वाढतंय गोलंदाजावर. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फायनलच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनाती आहे. मात्र क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बाहेर चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. अजून एक दमदार चौकार. बघता बघता हाही चौकार निघून गेला आणि धावसंख्या आपण पाहू शकाल या ठिकाणी जुगरीवाडी संघाची पोहोचले बिनबाद 27 या धावसंख्येवर. आजच्या दिवसातली सर्वात या ठिकाणी धावसंख्या आपण पाहू शकाल. जर का ज्या संघाला जास्तीत जास्त धावा ज्या संघ या मैदानामध्ये जमा करेल त्या संघाला मात्र या ठिकाणी बाय दिली जाईल. आणि पोकरवाडी जुगरीवाडी संघाला माहिती आहे जर का आपण जास्ती धावा ठोकल्या तर कदाचित एखादा सामना आपल्याला खेळावं लागणार नाही. आणि तसंच या ठिकाणी खेळ करत असताना दोन फलंदाज जबरदस्त पार्टनरशिप या ठिकाणी पाहू शकाल आपण. निवृत्ती आणि योगेश या दोन फलंदाजीच्या माध्यमातून. येणारा पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज. पुढे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फायनलच्या क्षेत्रामध्ये आहे. चेंडू ट्रायवर होतो, चेंडू थांबणार नाही. अजून एक या ठिकाणी चौकार येतोय. जबरदस्त फटका. या फटकाने आता मात्र या ठिकाणी धावसंख्येनं मात्र वेग होतोय आणि या चौकारानं विचार केला तर संघ पोहोचतोय 31 या धावसंख्येवर. येणारा पुढचा चेंडू जबरदस्त या ठिकाणी फटका. बघा सिंगल डबल आणि चुकीच्या चेंडूवर चौकार मारणं ही खासियत आहे संघाची आणि म्हणूनच धावसंख्या आपण पाहिली तर खूप वेगाने या ठिकाणी वाढताना आपण पाहतोय. येणारे तिसरे षटक हे तिसरे षटक खूप महागडं कारण या षटकामध्ये एकूण चौकार आले 2 आणि या ठिकाणी आपण मधुकरला मात्र थोडीशी महागडी गोलंदाजी करताना पाहू शकाल. येणारा पुढचा चेंडू किती धावा या ठिकाणी मैदानामध्ये अजूनही खर्च करेल मधुकर. पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये. 3 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये चेंडू पडतोय मात्र चेंडू या ठिकाणी सरळ बॉर्डर लाईनच्या बाहेर जातोय. अजून एक चौकार. खूप चांगलं क्रिकेट आपण पाहतो या दोन संघाच्या माध्यमातून. बघा चांगल्या चेंडूला सन्मान देणं आणि खराब चेंडूवर चौकार मारणं ही खऱ्या अर्थानं चांगल्या खेळाडूची ओळख आहे आणि तेच काम या ठिकाणी करत असताना आपण योगेशला पाहू शकता. सलग हा 4था चौकार योगेशच्या
बॅट्समधून आणि या 4 धावने विचार केला ना तर संघ पोचलाय या ठिकाणी आपण पाहू शकाल 37 या धावसंख्येवर. तिसरं षटक संपलं. एकूण 18 चेंडूचा खेळ संपला आणि 18 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचले 37च्या घरामध्ये. जबरदस्त फलंदाजी योगेश आणि निवृत्ती, एकही फलंदाज बाद नाही आहे. चौथं षटक या ठिकाणी फेकण्यासाठी गोलंदाज झालाय आपण पाहू शकाल योगेश. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये किती धावा खर्च करेल योगेश बघा. अजून एकही फलंदाज बाद नाही. खूप चांगली फलंदाजी करत असताना 2 फलंदाज चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूला प्रत्युत्तर कसं करावं. खऱ्या अर्थाने 2 फलंदाजांना मात्र या ठिकाणी अजून एक खराब चेंडू. मेन पंच आपले अविनाश वाघ यांच्याकडून दर्शवलं जातंय की हा खराब चेंडू आहे आणि या खराब चेंडूने विचार केला तर संघ पोचला या ठिकाणी 39 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू योगेशचा. पहिला चेंडू खराब. दुसरा चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी फायनल क्षेत्रामध्ये चेंडू धाडलाय. सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि अजून एक चौकार. पुन्हा एकदा दुसरा चेंडू. जबरदस्त फटका. लॉंग ऑफ रिजन टार्गेट केलेलं जात आहे. मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि पहिला गोल्डन डकचा विकेट या ठिकाणी गमवत असताना जुगरीवाडी संघ. बघा या ठिकाणी विनंती आहे आपण लगेच रेडी राहायचं आहे फलंदाज, कारण टाइमपास करू नका. कारण नाईटची स्पर्धा खूप मोठी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेसाठी किती खर्च होतो तुम्हाला मला माहिती आहे, सांगण्याची गरज नाही आहे. म्हणून तुम्ही वेळ वाचवा, वेळेला खूप महत्त्व आहे. आणि फलंदाज आऊट होण्याच्या आधी तुम्ही त्यामध्ये रेडी राहा. बघा एक फलंदाज बाद झाला आहे आणि पोकरवाडी संघाची धावसंख्या आपण पाहिली तर या ठिकाणी आपण पाहू शकाल 43 या अंकावरती. खूप चांगला सामना पाहतोय. अगदी दोन्ही संघ संघर्ष करत असताना या मैदानामध्ये आजची रात्र, आजचा दिवस, आजची रात्र तिसरी रात्र आणि तिसरी रात्रीमधले संघ, दोन संघ एकमेकाच्या मध्ये आपण पाहतोय. दोन संघामध्ये संघर्ष चालू आहे. कोण जिंकेल कोण हारेल शेवटच्या चेंडूपर्यंत, जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत कोणता संघ विजय होईल हे मात्र अद्यापर्यंत या ठिकाणी बाकी असेल. चांगला चेंडू फेकला होता, मात्र या ठिकाणी आपण विचार करावा लागेल कारण ज्या धावांना वेग होता तो मात्र आता कुठेतरी थांबला गेलाय. त्याचं एकमेव कारण या ठिकाणी निवृत्तीची विकेट्स गेली आणि नौका फलंदाज मैदानामध्ये आला. अजून एक जबरदस्त फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनाती आहे, उचलणार फेकणार. तत्पूर्वी मात्र मिळणार या ठिकाणी एकच धाव आणि एका धावेने संघ पोचलाय. आपण पाहू शकाल 1 बाद 44 या अंकावरती. खूप चांगली सुरुवात या ठिकाणी जुगरीवाडी संघाने केली आहे. पहिली फलंदाजी करत असताना खूप चांगली पार्टनरशिप योगेश आणि निवृत्ती या दोन फलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहिलं आणि तिथून मात्र निवृत्ती बाद झाला, एक षटकार आणि योगेश बाद झाला. तिथून मात्र या ठिकाणी आपण प्रवीणला पाहिलं. खूप चांगली फलंदाजी, अगदी लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडूला हुक केलं होतं. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू ट्रॅव्हल झाला. येतोय अजून एक चौकार. हौसा भर दिवसा चार चौघामध्ये मला तुम्ही ठीक धरशील का? शिरपती सांगू किती मागणं घालून मला तू लगेच करशील का? पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटवर येत नाही आणि या ठिकाणी निर्धाव चेंडू. खूप चांगली गोलंदाजी आपण पाहिली आहे, तिथनं तितकंच चांगली फलंदाजी पाहिली आहे आणि षटक क्रमांक 4 संपलं आणि 4थ्या षटकानंतर या ठिकाणी जुगरीवाडी संघाने पहिली फलंदाजी करत असताना जमा केल्यात एकूण धावा 48 आणि 49 धावांची गरज आहे ती या ठिकाणी पोकरवाडी संघाला. येणारे 24 चेंडू आणि 49 धावांची गरज आहे पोकरवाडी संघाला. जबरदस्त फलंदाजी आपण पाहिली योगेश आणि निवृत्तीच्या माध्यमातून आणि तिथून मात्र प्रवीण आणि नौका फलंदाज मैदानामध्ये आला. सिंगलला डबलला
बघा यापुढील मॅच गाडेश्वर विपक्ष रानसई दोन संघांना विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. बघा या ठिकाणी पोकरवाड संघ आपण वेळेच्या अभावी या ठिकाणी स्पर्धेमध्ये लेट आलात म्हणून तुम्हाला 2 धावेचं फायनलाइज केलं जातंय आणि या 2 धावा तुमच्या त्या ॲड केल्या जातील आणि तुम्हाला आव्हान होतं या ठिकाणी 49 धावांचं आणि इथून मात्र तुम्हाला एकूण 51 धावांचं टार्गेट पार करावं लागेल. 51 धावा तुम्हाला कुटावे लागतील. दोन संघ यापुढील सामना गाडेश्वर विपक्ष रानसई दोन्ही संघाच्या संघनायकांनी या ठिकाणी यायचं आहे. मी या ठिकाणी विनंती करतोय आमचे बंधू आशुराम वाघ यांना विनंती आहे की आपण यापुढील सामन्याचं नाणेफेकी करून घ्यायची आहे. गाडेश्वर आणि रानसई संघ गाडेश्वर संघाचा संघनायक आलाय. रानसई संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. सर्व अतिथी मंचावर आलेले सर्व पाहुण्यांचे पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप स्वागत आणि आपण वेळ काढून इथपर्यंत पोहोचलात तुमचे खूप खूप या ठिकाणी आम्ही ऋणी आहोत. कारण वेळ काढणं एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये वेळ काढून येणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी तुमच्यासारखी या ठिकाणी व्यक्ती आम्हाला मिळत आहेत. तुमच्या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप आम्ही आभार आहोत. जाऊया मैदानाकडे. येणारे आता नाणेफेकी होईल. मी सरांना विनंती करतो की आपल्या हस्ते आपण शुभ हस्ते आपल्या या दोन संघांचं नाणेफेकी करून घ्यायची. रानसई विपक्ष गाडेश्वर. बघा या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आपले पाहुणे आलेत त्यांचं या ठिकाणी सत्कार केला जाईल. आपल्या गावातील लडके गुरुजी आशुराम वाघ यांना सन्मान चिन्ह आणि शाल देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. मी विनंती करेन या ठिकाणी गणपत वारगडा यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपल्या सरांचं शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं सत्कार करायचा आहे. आणि जाऊया मैदानाकडे. पहिल्या चेंडूवर 1 धाव येते या ठिकाणी. चांगली सुरुवात. खऱ्या अर्थाने पहिल्या चेंडूवर 1 धाव येणं खूप गरजेचं होतं. खऱ्या अर्थाने स्टार्ट मिळणं खूप या संघाला गरजेचं होतं. येते या ठिकाणी 1 धाव आणि वैयक्तिक आणि संघाची धावसंख्या आपण विचार केली तर 1 या आकड्यावरती. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज. षटक क्रमांक पहिला फेकत असताना गोलंदाज आपण पाहू शकाल निवृत्ती. या निवृत्तीने खऱ्या अर्थाने जबरदस्त फलंदाजी केली होती. सरळ लॉंग ऑफ रिजनमध्ये लॉंग ऑनमध्ये चेंडू जातोय. त्या ठिकाणी चांगला प्रयत्न होता मात्र शेवटच्या क्षणाला चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. चेंडू जातोय सीमा पार. बघा आमचे आमचे गुरुजी आशुराम वाघ यांच्या माध्यमातून या आयोजनासाठी आर्थिक मदत आली 2000 रुपयांची. त्यांच्यासुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप आम्ही आभारी आहोत. आणि खऱ्या अर्थाने आपण एवढ्या लांबून वेळेत वेळ काढून या ठिकाणी आलात तुमचं सुद्धा खूप आम्ही आभारी आहोत. कारण खऱ्या अर्थाने तुम्ही या आयोजनामध्ये सहभागी झालात आणि खऱ्या अर्थाने तुम्ही या आयोजनाचं एक हिस्सा आहात. तरीसुद्धा तुम्ही एवढा वेळ काढून या ठिकाणी आलात. खऱ्या अर्थाने तुमच्या खूप खूप आणि गोड गोड कौतुक. आणि षटकारानं धावसंख्या आपण पाहिली तर संघ पोचला या ठिकाणी पाहू शकाल 11 या धावसंख्येवर.
बघा ज्या प्रकारे सुरुवात केली होती जुगरीवाडी संघानं त्या प्रकारची सुरुवात आणि जो स्टार्ट मिळायचा होता तो मिळाला आहे. मात्र इथून शेवट कसा होईल, जबरदस्त फटका लागवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र या ठिकाणी बॅटवर चेंडू येत नाही आणि हा खराब चेंडू भीमर चेंडू या ठिकाणी फेकला जातोय. 1+1 अशा 2 धावा आणि इथून पुढचा चेंडू मात्र फ्री हिट असेल. जबरदस्त सामना पाहतोय मैदानामध्ये, एकीकडे पोकरवाडी तर एकीकडे आपण पाहतोय जुगरीवाडी संघ. दोन संघामध्ये हा बॅटल रंगताना आपण पाहतोय. जबरदस्त सुरुवात या ठिकाणी मैदानामध्ये आपण पाहू शकाल. फ्री हिटचा चेंडू तितका चांगला क्लास आणि चेंडू या ठिकाणी आपण पाहू शकाल सरळ या ठिकाणी सीमारेखेच्या बाहेर चेंडू जातोय. अजून एक चौकार. बाई माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली. बघा अक्षरशः दोन संघामध्ये काय सामना आपल्याला पाहायला मिळतो. ज्याप्रमाणे जुगरीवाडी संघानं पोकरवाडी संघाला थकवलं होतं गोलंदाजी मार्कवर, तसंच काम या ठिकाणी फलंदाजी करत असताना आपण पाहू शकाल. पोकरवाडी संघ येणारा पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज आपण पाहू शकाल. या ठिकाणी पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटवर चेंडू येत नाही आणि या ठिकाणी मात्र फलंदाज बाद होतोय. धक धक मनात झालंय सुरू, सांग सांग तुझ्यासाठी किती सुरू. धक धक मनात झालंय सुरू, सांग सांग तुझ्यासाठी किती सुरू. माझ्या मनात माझ्या पाहुणा तुला सांगतोय ग. राहुल, अगं होशील का गं माझी राणी? राहुल, अरे जा जा. चल उडवून देऊ पार नक्की सराईला. बघा पहिली विकेट्स या ठिकाणी गमावले पोकरवाडी संघानं आणि इथून मात्र थोडासा विचार करावा लागेल गोलंदाजी मार्कवर, कारण विकेट जरी गेली असती तरी मात्र धावा थांबत नाही आणि संघांची धावसंख्या पण पाहिली तर धावसंख्या पोहोचली 17 या अंकावरती. इथून मात्र पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज आपण पाहू शकाल. नौका फलंदाज मैदानामध्ये षटक क्रमांक दुसरा फेकत असताना या ठिकाणी आपण पाहू शकाल गोलंदाज. शेवटचा चेंडू, काय चेंडू फेकला जातोय, जबरदस्त चेंडू फेकला जातोय या ठिकाणी आणि पहिले षटक संपलंय. षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि या पहिल्या षटकामध्ये एकूण धावा आल्यात 17. जिजाई पोटी शिवाजी झाला तसा वंशाला दिवा पोरगा व्हावा साग. जिजाई पोटी शिवाजी झाला. बघा राजस्थान संघाला विनंती, आपले आयोजक तुम्हाला विनंती करतात की आपली एंट्री फी जमा करायची आहेत आणि अमोलवीर आपल्याला विनंती आपल्या या ठिकाणी आमच्या सभेत जोडायचं आहे. आणि या ठिकाणी गाडीश्वर संघानं टॉच विन जिंकलाय आणि पहिले क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. याच्यानंतर लगेच दोन संघांनी तयार राहायचं आहे.
पण तो सामना चालू करायचा आहे. धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या या ठिकाणी आपण पाहू शकाल 17 या धावसंख्येवर दुसरा फलंदाज बाद झाला आणि या दुसऱ्या फलंदाजाचा विचार केला तर वैयक्तिक या ठिकाणं 0 या धावसंख्येवर बाद झाला. आता मात्र हरीशवर जबाबदारी असेल. इथून हरीशला चांगली गोल या ठिकाणी फलंदाजी करावी लागेल. गोलंदाजी मार्गावर आपण पाहू शकाल गोलंदाज विशाल षटक क्रमांक दुसरं, कारण पहिल्या षटकामध्ये खूप धावा खर्च केले एकूण 17 धावा आणि इथून जर का जास्ती धावा खर्च केल्या ना तर कदाचित हा सामना या ठिकाणी जुगरीवाडी संघाला गमवावा लागेल. येणारा पुढचा चेंडू पहिलाच चेंडू फेकत असताना आता मात्र या ठिकाणी एसटी चित बाद झाला. खऱ्या अर्थानं ज्या फलंदाजानं अक्षरशः पहिल्या षटकामध्ये 17 धावा कुठल्या होत्या तो फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होत असताना आपण पाहू शकाल. निश्चितच अक्षरशः ज्या फलंदाजानं जबरदस्त फलंदाजी केली होती, एक चौकार एक षटकार आणि वैयक्तिक 10 धावा जमा केल्या होत्या, तो मात्र या ठिकाणी हरेश आपण बाद होताना पाहू शकाल. खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहू शकाल आपण विशालला. पहिलीच या ठिकाणी विकेट्स गरज होती त्या विकेट्सची, ती विकेट्स मात्र या ठिकाणी मिळवून दिली आणि तिथून मात्र या ठिकाणी या सामन्यामध्ये शिरकाव करत असताना पोकरवाडी संघ खूप चांगला सामना पाहतोय, संघर्षमय सामना. पहिल्या षटकामध्ये असं वाटलं होतं की या ठिकाणी जुगरीवाडी संघ या सामन्यामध्ये परतू शकत नाही आहे, मग दुसरं षटक हाताळण्यासाठी आला तो विशाल आणि त्याने या ठिकाणी जबरदस्त गोलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा ऑफस्टिकवर चेंडू फेकला आहे आणि या ठिकाणी पंच आमच्याकडे दोन्ही हात समांतर करतात की हा खराब चेंडू आहे आणि अतिरिक्त धावेनं का होईना मात्र या ठिकाणी एक धाव मिळते संघाला. संघ पोचतो या ठिकाणी 19 या धावसंख्येवर. खूप चांगली सुरुवात. तिथून मात्र या ठिकाणी खडतर परवास दुसऱ्या षटकामध्ये थोडासा विचार करावा लागेल आता या ठिकाणी पोकरवाडी संघाला, कारण या ठिकाणी जय हरेश बाद झाला आणि तिथून मात्र या ठिकाणी सामन्याला मात्र कलाटणी मिळाली आणि फक्त या ठिकाणी एक धाव. खूप चांगलं षटक आणि हे षटक मात्र आपण पाहू शकाल विशालचं अगदी संजीवनी देणारे हे षटक आपण पाहू शकाल विशालचं, कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा कुठल्या होत्या असं वाटलं होतं. आता मात्र या ठिकाणी सामन्यामध्ये शिरकाव करू शकतो पोकरवाडी संघ, मात्र त्याच्या सामन्याला या ठिकाणी खिंडार पाडली या गोलंदाजानं आणि तिथून मात्र या ठिकाणी मात्र चांगली गोलंदाजी करत असताना विशाल प्रत्येक चेंडू डॉट फेकतोय. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा फटका येत नाही आहे. आता मात्र ज्या धावा होत्या धावा फक्त थांबवण्याचं काम या ठिकाणी या गोलंदाजाने केलं आहे. या गरज होती एखाद्या चांगला षटक फेकण्याची, ते षटक फेकत असताना विशालला आपण पाहू शकाल. अजून एक निर्धाव चेंडू, काय षटक फेकलं जाते, अगदी या ठिकाणी निर्णायक षटक फेकलंय या विशालनं. अजूनही काही चेंडू शिल्लक असतील या षटकामधलं, फक्त एक खराब चेंडू फेकलाय आणि त्या शतकामध्ये जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असलेल्या गोलंदाजा गरज होती आणि ती गरज मात्र या ठिकाणी धावून आला विशाल आणि अक्षरशः एका पाठोपाठ एक चेंडू डॉट काढत असताना या ठिकाणी एकदा गोलंदाजी आवडली असेल तर विशालसाठी या ठिकाणी टाळ्या होऊ द्या मित्रांनो. बघा 6 चेंडू फेकले आणि 6 चेंडूमध्ये फक्त खर्च केले या ठिकाणी विशाल 3 धावा आणि महत्त्वाची या ठिकाणी हरेचची विकेट मिळाली आणि तिथून मात्र पोकरवाडी संघानं या ठिकाणी सामन्यामध्ये परतला, कारण पहिल्या P1च्या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्या होत्या. तिथून मात्र या विशालने काय कमबॅकिंग गोलंदाजी केली आहे. गरज होती खऱ्या अर्थाने या ठिकाणी जुगरीवाडी संघाला चांगलं षटक फेकण्याची आणि त्या गोलंदाजी मार्गावर खऱ्या अर्थाने संघाच्या संघनायकाने विश्वास दाखवला आणि त्या विश्वासावर खऱ्या अर्थाने उतरला तो म्हणजे गोलंदाज आपण पाहू शकाल विशालला. येणारे हे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण विचार केला तर अजूनही 31 धावेची गरज. येणारे 12 चेंडू 31 धावा होतील का हेही पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. जबरदस्त या ठिकाणी चेंडू फेकला, शरीराचा अगदी वेध घेत असताना या ठिकाणी मात्र एक धाव मिळते. एक धावेने विचार केला तर संघ पोचेल या ठिकाणी 21 या धावसंख्येवर. अजूनही 30 धावेची गरज. येणारे 11 चेंडू आणि 30 धावेची गरज. आणि या ठिकाणी आपले स्पर्धेचे दमदार आयोजक काळराव अनंत वाघ आपल्या पाहुण्याला निरोप देत असताना पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज. जबरदस्त फटका, पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे, मिळेल फक्त एक धाव. आणि या ठिकाणी काय गरज नसताना फेकलेला चेंडू ओव्हर थ्रो मिळतील या ठिकाणी 2 धावा आणि फेकी चुकीची. जर का या ठिकाणी
कदाचित एक धाव होती त्या ठिकाणी 2 धावा खर्च करत असताना आपण या ठिकाणी पाहू शकाल जोगरेवाडी संघ आणि ज्या वेळेस एका धावेने जर सामना हारला तर कदाचित तुम्हाला विचार करावा लागेल. कारण मित्रांनो क्रिकेट या आणि क्रिकेटमध्ये काही घडू शकतंय. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज, ताकदीचा भरपूर वापर केला जातोय परंतु बॅटवर चेंडू येत नाही या त्याचं एकमेव कारण गोलंदाजी जबरदस्त करतो या गोलंदाज. विशालने ज्या प्रकारे गोलंदाजी केली त्यानंतर आला सुरेशने सुद्धा या ठिकाणी त्या प्रकारची गोलंदाजी करत असताना अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी केली. अजून एक डॉट चेंडू, प्रत्येक चेंडूवर या ठिकाणी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज परंतु या ठिकाणी बॅटवर चेंडू येत नाही. काय गोलंदाजी, खऱ्या अर्थानं 17 धावा आल्या आणि तिथून मात्र या ठिकाणी खंड्यावर पडण्याचं काम या सामन्याला कुणी केलं ते म्हणजे विशालनं. आणि तिथून मात्र या गोलंदाजी मार्कवर आपण सुरेशला पाहू शकाल. पुन्हा एकदा मोठा फटका येईल का, आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे, लांबी कमी उंची जास्ती अशा प्रकारचं समीकरण झालं आणि सरळ चेंडू विसावला. या ठिकाणी लॉग ऑनच्या रिझनमध्ये अजून एक विकेट्स या ठिकाणी पोकरवाडी संघाची. जगदंबा 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 छत्रपती खडगधर गौरी माळ चापधर वज्रदेव रुद्रस्वर जगदंबा 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 जगदंबा. खऱ्या अर्थानं मित्रांनो आज खऱ्या अर्थानं खूप चांगला दिवस आहे, हनुमान जयंती आहे. खऱ्या अर्थानं ज्या वेळेस प्रभू रामचंद्र खऱ्या अर्थाने धनाशाही पडला होता परंतु त्यांना संजीवनी आणण्याचं काम खऱ्या अर्थ हनुमंतानं केलं होतं आणि त्यांची आज जयंती आहे. मित्रांनो आज खूप चांगला दिवस आहे आणि खऱ्या अर्थाने या दिवसामध्ये आपण ही स्पर्धा पाहतोय, याशिवाय भाग्य नाही आहे. मित्रांनो आजचा दिवस तिसरा आणि या तिसऱ्या रात्रीमध्ये आज सामना सुरू आहे. षटक क्रमांक या ठिकाणी तिसरं संपलं आणि या तिसऱ्या षटकानंतर आपण धावसंख्या पाहूया. धावसंख्या या ठिकाणी विचार केला तर या ठिकाणी 24 धावा. येणारं शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकामध्ये जिंकण्यासाठी आपण विचार केला तर 27 धावांची गरज आहे. येणारे 6 चेंडू 27 धावा, खूप लांबवर गेलेला सामना. या ठिकाणी पोकरवाडी संघ कदाचित जर का या सामन्यामध्ये शिरकाव करू शकाल तो मात्र या ठिकाणी प्रत्येक चेंडूवर तुम्हाला मोठा फटका खेळावा लागेल तरीच्या सामन्यामध्ये परतू शकतोय आणि त्या स्पर्धेमधून मात्र एका संघाला मात्र बाहेर जावं लागेल. येणारे 6 चेंडू 27 धावांची गरज. आल्या चेंडू उडवलाय, जबरदस्त फटका, लॉंग ऑफ रिझन टार्गेट केलं जात आहे. सरळ या ठिकाणी साईप्रीत लाईव्हला सलामी देत असताना षटकार येतोय या फलंदाजाच्या माध्यमातून. जबरदस्त फटका. आता मात्र थोडासा विचार करावा लागेल. प्रत्येक चेंडूवर जर का प्रहार केला तर सीमा पार झाला. आता त्या ठिकाणी मात्र ते 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये मात्र शेवटच्या क्षणाला चेंडू ट्रायल होतोय, चेंडू जातोय सीमा पार. 4 धावा. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आणि या चौकारानं आपण जाऊया. धावसंख्या जमा झाली या ठिकाणी आपण पाहू शकाल 34 धावा. येणारे 4 चेंडू आणि 17 धावेची गरज. काय सामना होता कुठे आला कुठे. 2 चेंडूवर या ठिकाणी मोठाले फटके लगत असतात. पुन्हा एकदा या ठिकाणी ताकदीचा भरपूर वापर परंतु या ठिकाणी बॅटवर चेंडू आला असता तर कदाचित षटकार होऊ शकला आणि खराब चेंडू. बघा या ठिकाणी थोडासा विचार करावा लागेल गोलंदाजाला. येणारे 4 चेंडू आणि आता मात्र 16 धावेची गरज. सामना कोण जिंकेल, जबरदस्त सामना दोन्ही संघामध्ये. या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी फटका फसला गेला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनाती आहे मात्र कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी प्रयत्न केला जात नाही. मिळतात फक्त 2 धावा आणि या 2 धावेने विचार केला तर संघ पोहोचेल पोकरवाडी संघ 37 या अंकावरती. येणारे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावेची गरज. निश्चित प्रयत्न केला तर कदाचित या धावा होऊ शकतात मात्र या ठिकाणी या फलंदाजाला प्रयत्न करावे लागतील कारण त्यांनी दाखवून दिलंय. पहिल्या 2 चेंडूवर एक षटकार चौकार लगावलाय मात्र इथून मात्र येणारे 2 चेंडू
3 चेंडू आणि 14 धावेची गरज. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनाती आहे, कुठलीही चुकी न करता उचलणार फेकणार. तत्पूर्वी या ठिकाणी फक्त एकच धाव, एक धावचीत फलंदाज बाद होतोय. आता मात्र येणारे 2 चेंडू आणि 13 धावेची गरज. निश्चितच या सामन्यामध्ये जर एखादी चुकी झाली गोलंदाजाकडून तर कदाचित या सामन्यामध्ये परतू शकतोय पोकरवाडी संघ. येणारे 2 चेंडू 13 धावा. शक्य काही नाही, अशक्य काही नाही, शक्य करणे तुमच्या हातामध्ये असतं, मात्र ते मैदानामध्ये घडवावं लागेल. एखादा खराब चेंडूवर जर का चौकार किंवा षटकार आला तर तिथून सामना कदाचित या बदलू शकतो. मात्र खराब चेंडू जर का फेकला नाही तर पोकरवाडी संघ हा सामना जिंकू शकतो. येणारा 5वा चेंडू फेकण्यासाठी सज्ज गोलंदाज आपण पाहू शकाल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मात्र या ठिकाणी खराब चेंडू. बघा आता समीकरण बदललंय, 2 चेंडूवर 2 का. बघा फक्त या ठिकाणी 2च रिव्ह्यू असतील, एक बिमर चेंडूसाठी आणि एक रनआउटसाठी. अन्यथा तुम्हाला कोणत्याही रिव्ह्यू दिला जाणार नाही. पुन्हा या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न आणि अजून एक खराब चेंडू. काही गरज नसताना या ठिकाणी वारंवार खराब चेंडू फेकले जात आहेत. आता मात्र समीकरण बनवलंय. या ठिकाणी येणारे 2 चेंडू आणि 11 धावेची गरज. पुन्हा या ठिकाणी खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला होता, कदाचित बॅटवर जर चेंडू आला असता तर सीमापार होऊ शकला असता, मात्र वेळ निघून गेली. येणाऱ्या 1 चेंडू आणि 11 धावेची गरज. आणि या ठिकाणी विजयाचा चेंडू फेकत असताना पोकरवाडी संघ या ठिकाणी विजय होतो. तब्बल या ठिकाणी 11 धावेने या ठिकाणी मात दिली पोकरवाडी संघानं. सुरुवात चांगली केली होती जुगरेवाडी संघानं, मात्र विशालने षटक फेकलेलं ते निर्णायक षटक मात्र या ठिकाणी या सामन्याला कलाटणी मिळाली आणि त्या सामन्यामध्ये मात्र पराभूत व्हावं लागलं या ठिकाणी पोकरवाडी संघाला. निश्चितच आपण या दोन्ही संघांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकच्या वतीनं दोन्ही संघाचं खूप खूप गोड गोड कौतुक. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाला आणि लांबवरचा प्रवास गाठून इथपर्यंत या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आलात, तुमचा खूप खूप आम्ही या ठिकाणी आभारी आहोत. पोकरवाडी संघाला विनंती, आपण आपली एंट्री फी आयोजकांकडे जमा करायची आहे. बघा आलेल्या सर्व संघांना विनंती आहे, आपण नाणेफेकीच्या अगोदर या ठिकाणी आयोजकांकडे एंट्री फी जमा करायची आहे. अमोलवीर आणि आता झालेल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच मी विनंती करेन विशाल. खऱ्या अर्थानं संघ संकटात होता, मात्र निर्णायक षटक फेकलं, 3 धावा खर्च केल्या, 1 विकेट्स घेतली. त्या विशालला मी विनंती करतोय की या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी यायचं आहे.